सकाळ झाली आणि बाहेर बघते तर भाभीच्या जास्वंदीला खूप सारे फुलं आलेले होते, म्हणजे कळ्या उमलतच होत्या. म्हटलं जाऊ आणि आपण पण थोडेसे तोडून आणू, कारण की मला ना पटपट सगळं आवरायचं होतं आणि वास्तुशांतीला शिक्रापूरला जायचं होतं. आई नाना पण आलेले होते. म्हटलं मग जरा पटकन जाऊ आणि मस्त छान असे सकाळी सकाळी मस्त वातावरण झालेलं होतं. 4-5 म्हणजे 5-6 तरी फुलं तोडली मी, कारण की बरेच जण नेतात तिथून फुलं. मग आपणच सगळे तोडले तर बाकीच्यांना पण राहत नाही. आणि भाभीला मी सांगितलेलं आहे की मी पण थोडेफार फुलं तोडत असते. आणि फुलं घेऊन आले, मस्त देवपूजा केली. आता सगळंच दाखवणं शक्य नाही होत, कारण की शॉर्ट्समध्ये एवढं सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे. मग देवांना आंघोळ घालून घेतली, मस्त गंध लावला आणि मग फुलं वगैरे घातले, फुलं ठेवले आणि माळ घातल्या मस्त एकदम छान. हे बघा माझं देवघर किती मस्त दिसतंय. आणि नंतर मग आम्ही तयार झाले. ही असं मस्त साडी घातलेली मी आबोली कलरची, म्हणजे पीच पिंक कलर बोलता याला, पण मी आबोली बोलते. तर मस्त तयार झालो आणि निघालो आम्ही शिक्रापूरला जायला. आता हे तोंडाला का बांधलंय तर मला बिलकुल सहन नाही होत बलेनोमध्ये. मला लगेच असं स्मेल यायला सुरुवात होती आणि उलट्या होत्या. त्यापेक्षा म्हटलं आपण बांधलेलंच ठीक आहे. पुढं नाना आणि डॉक्टर बसलेले होते, कारण की पुढंच बसल्यावर मला त्रास होत नाही, पण म्हटलं तर नाना आहे तर मग आपण कसं बसणार. पोहोचलो आम्ही अर्धा-पाऊण तासामध्ये शिक्रापूरला. आणि तोपर्यंत तर प्रेमू झोपी गेला होता आणि वंशीला घेऊन आई पुढे गेली होती. नानाही पुढे निघून गेले आणि मला तिथं उतरल्यानंतर उलट्या पण झाल्या. आणि गेलो तिथं तर बघतो तर पूजा सगळं झालेली होती. ताई त्यांचीच इथे म्हणजे वास्तुशांतीची पूजा आहे घराची. आणि इकडं सगळे पाहुणे बसलेले होते जवळचे. आणि हे बघा आम्ही हे गिफ्ट आणलेलं ताईला. तर हे गिफ्ट आम्हाला आहे ना ते 3200 रुपये किंमत होती, त्यांनी फक्त 100 रुपये कमी केले आणि 3100 दिलं. म्हटलं ठीक आहे असू द्या, छान होता, आवडला आम्हाला दोघांना पण. आणि आम्ही ते घेऊन आले. डॉक्टर बोलत होते की आम्ही एक्स्ट्रा त्यात एक नळ आणला आहे. आणि मी त्यांना बोलत होते की आपले कपडे तिकडेच राहिले, जो आहेर त्यांना आणलेला होता तो पण तिथं शेजारीच राहून गेला पिशवीमध्ये. मी त्यांना सांगितले की तो पण घ्या, म्हणजे सोबतच आपण सगळं देऊ. आम्ही दिलं. आणि नंतर आई नानांनी पण कपड्यांचा आहेर आणि छान मस्त बाऊल आणलेले होते, ते नंतर त्यांनी उघडून बघितले. सगळं झालं आणि खाली आलो, मस्त जेवण केलं. जेवणामध्ये मसाले भात होता, जामुन होते आणि पनीरची भाजी पुरी होती. ते झालं, जेवतच होते तर इकडे ना मावशींच्या बहीण पण आलेल्या होत्या, ज्या माझ्या घरी मावशी होता त्यांची बहीण आली होती. आणि तो वंशू फसला आणि त्यांच्याच कडेवर जाऊन बसला की तो उतरानाच झाला. नंतर इकडे ना ही सगळ्यांची मस्ती चाललेली पोरांची. आणि अचानकच पाऊस आला आणि मी एवढी जोरात पाहिले, कारण की आधीच एक फांदी पडलेली नारळाची बाजूनी. ही बघा ही मागून जी चालली ती नारळाची फांदी पडलेली आणि ती ताईंच्या मम्मीच्या डोक्यात पडता ती थोडीशी झुकली बरं का. म्हटलं होय प्रेम परत तिकडं पडायचा. वारं खूप चालू होतं, पाऊसही चालू झाला होता आणि ते काही थांबतच नव्हते. म्हटलं जाऊ द्या आता, खेळू द्या, यांना खेळायचं. त्यांनी खूप एन्जॉय केला, एवढाही जोरात पाऊस नव्हता. म्हटलं जाऊ द्या, खेळू द्या आता. आणि वंशू खिडकीतून पोरांची मजा बघत होता की कसे खेळताय. आणि हे खूप मस्त हसत वगैरे होता बरं का. छान मस्त चाललेलं होतं सगळ्याचं. आता भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.